आजची जे एसटी कर्मचारी आहे ते ज्यांच्याबद्दल अनिल परब साहेबांनी जे मंत्री आहे या डिपार्टमेंटचे आणि जे दोन्ही आमदार ज्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला असे दोन्ही आमदारांचं आणि बाकी जे कामगार आहेत जेवढे कर्मचारी आहे ज्यांनी आंदोलन एवढे दिवस चालवलं, एवढे दिवस रोडावर बसले, आझाद मैदान मुंबईवर बसले, पण आज मीटिंग झाल्यानंतर अनिल परब साहेब बाहेर निघून सांगतात आहे की याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करत आहे की काही ना काही कामगारांच्या बाजूनी लागलं पाहिजे, पण एवढे दिवस जोपर्यंत निर्णय आम्ही घेऊ शकत नाही तिथपर्यंत हा आंदोलन आपण करू शकत नाही. असं म्हणण्याचा अर्थ काय की एवढे दिवस जे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, रोडावर बसले, एवढे लोकांचे जीव गेले, एसटी डिपार्टमेंट मधलं जे कामगार होते, मग ते सगळे वाया गेले. तुम्हाला जर निर्णय घ्यायचाच आहे तर आंदोलनाला असंच सुरू ठेवताना 2-3 दिवसामध्ये किती दिवस अजून घेणार आहे? अजून तुमचा उद्देश काय आहे? जर कराची मानसिकता आपली आहे डिपार्टमेंटची आणि मंत्री महोदयाची, तर मला वाटते आपण या 2-3 दिवसामध्ये घेतलं पाहिजे. आंदोलन जसं चालू आहे तसं चालू राहू द्या, त्याच्यात आपल्याला काही हरकत नाही. एवढे दिवस आपण त्यांचा परिश्रम घेतलाच आहे, एवढे दिवस त्यांनी परिश्रम केलाच आहे, तर अजून 2 दिवस त्यांना काही गोड दाखवून हा आंदोलन मागे घेण्यासाठी तुम्ही प्रेरणा देऊ नका. कारण याचे मागे आमचे जे कामगार आहे एसटीचे त्यांचे खूप लोकांचे जीव गेले आहे. त्याच्याबद्दल विचार करा आणि लवकरात लवकर या एसटी कामगार जेवढे स्वपूर्तीने बाहेर निघून आपले पगाराबद्दल आणि डिपार्टमेंट हा गव्हर्नमेंटमध्ये पूर्ण समावेश करून घेतला पाहिजे, त्याच्यासाठी ते लढत आहे. त्याच्यावर आपण काय विचार केला त्याच्यावर बोला. संप आणि आंदोलन मागे घ्या याच्याबद्दल विचार बोलू नका. आणि मी सगळे कर्मचारी जेवढेही रोडावर, डेपोवर आणि मुंबईमध्ये आझाद मैदानावर बसलेले आहेत त्यांना मी फक्त एक रिक्वेस्ट करीन, एवढे दिवस आपण परिश्रम घेतले, अजून थोडे दिवस घ्या. सरकारला झुकावंच लागेल, सरकार झुकणारच.